येणाऱ्या पुढच्या काही काळात 9 राशींसाठी सुवर्ण काळ येणार आहे. कारण या काळात ग्रह आपली स्थिती बदलणार असून एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. या येणाऱ्या ग्रहयोगांचा कोणकोणत्या राशींना कसा फायदा होणार आहे हे आपण पाहणार आहोत. अशा 9 राशी आहेत ज्यांच्या भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत. त्या राशी कोणत्या आहेत चला बघूया. ज्योतिषीय दृष्टीने हा महिना वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. गुरु ग्रह अतिचारी गतीने गोचर करणार आहे. राहू केतू राशी परिवर्तन करणार आहे. तसेच एकाच महिन्यात नवग्रहांपैकी 6 ग्रह गोचर करणार आहेत. त्याचबरोबर येत्या काळात चंद्र वृश्चिक, धनु, मकर या राशींमध्ये गोचर करणार आहेत. चला आता त्या 9 राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. पहिली आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांचे बऱ्याच काळापासून रखडलेले काम त्यांच्या मित्र, नातेवाईक किंवा सरकारी मदतीमुळे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनुकूल बदल पाहायला मिळू शकतात. कामांना गती मिळू शकेल. विरोधक समर्थन करू लागतील. शुभ किंवा कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्याचबरोबर तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची इथे शक्यता दाखवली जाते. दुसरं, वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता सांगितली जाते. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात सामाजिक वर्तुळ विस्तारेल. नवीन मित्र किंवा संबंधांचा तुम्हाला फायदा होणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात टीम प्रोजेक्ट्स आणि ग्रुप ऍक्टिव्हिटीज मध्ये यश मिळण्याची शक्यता दाखवली जाते. शेअर मार्केट आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो. तिसरी, मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांना कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. तसेच या काळात जीवनात सुखसोयी आणि सुविधा वाढतील. कामाच्या ठिकाणी आदर आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. या काळात व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतोय. चौथी रास, सिंह रास. सिंह राशीच्या लोकांच्या योजना योग्य दिशेने जातील. शुभचिंतक किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने जुन्या समस्येचे किंवा प्रलंबित समस्येचे निराकरण शक्य होणार आहे. मानसिक आणि आध्यात्मिक समाधान मिळू शकेल. हा काळ आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अडकलेले पैसेही परत मिळू शकणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. परदेशात प्रवास करू इच्छिणाऱ्या किंवा तिथे करिअर करू इच्छिणाऱ्यांनाही चांगली बातमी मिळू शकेल. तुळ रास. तुळ राशीच्या लोकांच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. या काळात तुम्ही विरोधकांना सहज पराभूत करू शकतात. कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढणार आहे. कामात मेहनतीचं फळ तुम्हाला मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी स्थिती मजबूत होऊ शकते. आळस सोडला तर खूप फायदे मिळू शकतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बरेच फायदे मिळू शकतात. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्येही तुम्हाला यश मिळू शकणार आहे. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांच्या नशिबाच्या सहकार्याने कामाच्या ठिकाणी कष्टाचं फळ मिळणार आहे. कामासाठी पूर्वी अथक प्रयत्न केले होते त्यात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आता तुम्हाला दिसतेय. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कामात तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतील. एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. हा करार आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकेल. नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकणार आहे. कुठून तरी अडकलेले पैसेही मिळण्याची शक्यता दाखवली जाते. मकर रास. मकर राशीचे लोक या काळात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यात यशस्वी होतील. उच्च शिक्षणाशी संबंधित परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतील. यासाठी तुम्हाला वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे संपूर्ण सहकार्य मिळणार आहे. तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकाल. लांबचा प्रवास किंवा तीर्थयात्रा करून बरेच फायदे मिळू शकतील. मुलांची प्रगती होऊ शकते. कुंभ रास. कुंभ राशीचे व्यक्ती या काळात भावंड आणि जवळच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकतात. या राशीत 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू असलेल्या सगळ्या समस्या आता संपुष्टात येणार आहेत. संवाद कौशल्याच्या माध्यमातून तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. विचारांद्वारे इतरांना प्रेरणा देऊ शकाल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. तसेच आर्थिक परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. पैशांची बचत करण्याच्या योजना यशस्वी होण्याचीही शक्यता दाखवली जाते. मीन रास.
मीन राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व सुधारणार आहे. तसेच वैवाहिक लोकांचे वैवाहिक जीवनही आनंदी राहणार आहे. जोडीदाराला पदोन्नती मिळू शकते. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. जीवनशैलीत सकारात्मक बदल होऊ शकतात. प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहील. आर्थिक योजना यशस्वी होऊ शकतील. कलात्मक क्षेत्रात प्रसिद्धी आणि आदर मिळण्याची शक्यता आहे. या काळात दररोज सकाळी 108 वेळा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र जप करा. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तुळशीच्या रोपाला लाल कपडा बांधा. या उपायांमुळे आर्थिक अडचणी दूर होतील आणि समृद्धी प्राप्त होईल. ज्योतिषशास्त्र सांगतं की या काळात केलेली मेहनत फळ देऊ शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. तुमच्या राशीच्या अनुकूलतेनुसार योग्य निर्णय घेऊन या संधीचा लाभ घ्या. या सुवर्ण काळाचा लाभ घेण्यासाठी सकारात्मक राहा, नियमित पूजा करा आणि ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनानुसार पावलं उचला. यश, समृद्धी आणि शांतता तुमच्या आयुष्यात नक्की येईल. तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता. त्याचसोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान, उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.